अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली पिंपरी चिंचवडकरांचे 1000 कोटी रुपये पाण्यात। सगळे रस्ते एकदम छोटे झाले, फुटपाथ मोठे झाले। प्रशासनाचं कसं आहे, ऊस गोड लागला म्हणून तो मुळा सकट खायचा, असा सगळा प्रकार आहे। प्रशासकीय राजवटीमध्ये हे जे काही चाललेलं आहे ना, पिंपरी चिंचवडकरांचे 1000 कोटी रुपये, सुमारे 1000 कोटी रुपये अक्षरशः पाण्यात गेलेत। नमस्कार, मी अविनाश शेलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आजचा विषय स्पेशल आहे, अर्बन स्ट्रीट फुटपाथ, पिंपरी चिंचवडकरांच्या आवडीचा विषय। पिंपरी चिंचवडकरांच्या आवडीचा यासाठी म्हटलं की नागरिकांना तो नको आहे, परंतु प्रशासनाला तो हवाय। म्हणजे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत अर्बन स्ट्रीट फुटपाथ हा मध्यंतरी त्यांनी सुरू केला, एक पादचारी धोरण, त्या धोरणामध्ये हे फुटपाथ सुरू केले। त्या फुटपाथचा फक्त मी आता एक नमुना तुम्हाला सांगणार आहे, आणि जवळपास ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये 1000 कोटी रुपयांचा अक्षरशः चोराडा झाला, उधळपट्टी झालेली आहे। त्याचा नागरिकांना फायदा नाही, ना पादचाऱ्यांना फायदा, ना सायकल ट्रॅकला, तर फक्त अतिक्रमण करणाऱ्यांना फायदा झालेला आहे। पिंपरी चिंचवडकर हे नको 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 म्हणून सांगतात, तरी सुद्धा प्रशासकीय राजवटीमध्ये त्यांचं ऐकायला कोणी तयार नाही। आणि जे मुजोर अधिकारी आहेत, प्रशासन आहे, हे प्रशासन त्याची स्वतःची मनमानी करून ते प्रकरण पुढे रेटत नेतं आणि त्याच्यामधून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती माया कमावतं। त्याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे हे अर्बन स्ट्रीट फुटपाथ, म्हणजे ज्याला शहरी भागात कशा प्रकारचे प्रशस्त फुटपाथ असतात तसे फुटपाथ। मी 1000 कोटी रुपये याच्यामध्ये सगळा उधळपट्टी झाली असं म्हटलंय। आतापर्यंत जवळपास 568 कोटी रुपये माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यावरती खर्च झाला आहे, आणि या पुढच्या काळामध्ये आणखीन जवळपास 400-450 कोटीचे प्रस्ताव कार्यरत आहेत। ते फुटपाथ कुठे कुठे शहरामध्ये सर्व ठिकाणी सुरू आहेत, पण सुरुवातीला आता मी तुम्हाला एक पटवून देण्यासाठी, थोडक्यात सांगण्यासाठी ह्याच्यात गाळा किती झालाय ते पुणे मुंबई हायवेचं उदाहरण घेऊ। पुणे मुंबई हायवे साधारण 12 किलोमीटरचा, आपला दापोडी ते निगडी हा पिंपरी चिंचवड शहरातला पुणे मुंबई जुना हायवे थोडक्यात। तर हा हायवे साधारण 61 किलोमीटरचा, 61 मीटर रुंदीचा आहे, 12.5 किलोमीटर लांबी आहे त्याची, म्हणजे दापोडी ते निगडी पासूनची 61 मीटर इतका प्रशस्त हायवे आज नागरिकांना ह्या अर्बन स्ट्रीट फुटपाथमुळे तो अवघा पूर्वी 4 पदरी असायचा, आता अवघा फक्त दुपदरी दोन्ही बाजूने शिल्लक। प्रत्येक चौकामध्ये निगडी ते दापोडी इथून तिथून वाहतूक कोंडी आहे। प्रत्येक सिग्नलला लांबवर रांगा लागलेल्या असतात, कारण का, अर्बन स्ट्रीट फुटपाथचा हा प्रयोग, फडतूस प्रयोग ज्याला म्हणतात ना, त्याचा हा उत्तम नमुना आहे। या फुटपाथच्या बाबतीमध्ये अशा प्रकारे वाहतुकीच्या संदर्भामध्ये रस्त्यावरचा कोणताही विषय असेल तो वाहतूक पोलिसांना विचारात घ्यायला पाहिजे। महापालिकेने वाहतूक पोलिसांना या संदर्भामध्ये गाडीचाही सल्ला विचारला नाही। वाहतूक पोलिसांनी शहरातले 5-50 असे स्पॉट दाखवले त्यांना, की त्या ठिकाणी तुम्ही वाहतूक कोंडीचा प्रश्न अशा प्रकारे सोडू शकता वगैरे वगैरे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने त्यांच्या शिफारशी, त्यांचा अहवाल केराच्या टोपलीत टाकलाय। यापूर्वी या शहरामध्ये कृष्णप्रकाश म्हणून पोलीस आयुक्त होते, त्यांनी त्यांच्या काळामध्ये अक्षरशः शहर फिरून कुठे कुठे हे अर्बन स्ट्रीट फुटपाथ वाहतुकीला मारक ठरू शकतात, वाहतूक कोंडी करू शकतात, ते स्वतः फिरून त्याचा रिपोर्ट तयार केला होता। त्यावेळेसचा महापालिका आयुक्तांना दिला, त्यांनी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं। त्याचं कारणच तसं आहे की अर्बन स्ट्रीट फुटपाथमध्ये यांना मिळणारी कमाई ही जवळपास 40 ते 50% आहे। सरळ सांगतो मी, 40 ते 50% कमाई आहे। त्याच्यामुळे या लोकांनी असल्या शिफारशी, असल्या सूचना नागरिकांनी कितीही म्हटलं तरी त्याकडे दुर्लक्ष केलं। नागरिक वारंवार सांगत होते हे अर्बन स्ट्रीट फुटपाथ नकोत, कारण ते फुटपाथ करून तिथे तुम्ही अतिक्रमणाला प्रोत्साहन देताय। आम्हाला लोकांना चालण्यापुरतो जो फुटपाथ पाहिजे 4, 5, 6 फुटाचा तितका सफिशियंट आहे, पण ते अर्बन स्ट्रीटच्या डिझाईन प्रमाणे जो फुटपाथ करताय त्याच्यामुळे मूळचा रस्ता इतका अरुंद, इतका छोटा झालेला आहे, 4 पदरी रस्ता अक्षरशः दुपदरी झालेला आहे। त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होणार, पुढच्या काळामध्ये JCB लावून हे सगळे फुटपाथ उखडावे लागणार। त्यावेळेस आपण सांगणार की अरे आमचे पैसे वायाला गेले। आता लोक बोलत नाहीत, त्याचा दुष्परिणाम असा आहे
प्रशासकीय राजवटीमध्ये गेल्या 3 वर्षामध्ये ह्या प्रकल्पांवरती प्रचंड खर्च झालेला आहे. आपण फक्त पुणे मुंबई हायवे या संदर्भामध्ये तुम्हाला मी सांगतो, हा मूळचा हायवे जो 61 मीटरचा आहे तो आता दोन्ही बाजूला फक्त 7-7.5 मीटर वाहनांपुरता शिल्लक आहे. त्याचं कारण महापालिकेसमोर यांनी सुरुवातीला हा प्रयोग सुरू केला. ज्यावेळेस हा प्रस्ताव आला की दापोडी ते निगडी अर्बन स्ट्रीट फुटपाथ करायचा, त्यावेळेस तमाम नागरिकांनी विरोध केला. त्या विषयावरती पत्र दिली, अनेकांनी या विषयावर सांगितलं की हे चुकीचं आहे, हे करू नका, पैसे वाया जातील. जवळजवळ 150 ते 200 कोटी रुपये याच्यावरती खर्च होणार आहे. पण तरी सुद्धा सगळा विरोध डावलून प्रशासनाने ते सुरू केलं. एकूण तो जो रस्ता आहे तो 61 मीटरचा, त्याच्यामधला BRT साठी दोन्ही बाजूला BRT 3.5 मीटरचा, सर्व्हिस रोड 7.5 मीटरचा, पार्किंग 2 मीटर, फुटपाथ 2 मीटर, सायकल ट्रॅक 1.80 मीटर आणि 0.5 मीटर म्हणजे अर्धा मीटर हा झाडांसाठी, झाडांच्या सुशोभीकरणासाठी. आणि तिथं नंतर बाकी दिवे वगैरे लावून ते रस्त्याचं सुशोभीकरण वगैरे राहतं. हे अशा पद्धतीने अर्बन स्ट्रीट फुटपाथच्या डिझाईन प्रमाणे ते फुटपाथ करायला घेत आहेत. त्यांनी निगडी ते दापोडी याच्यामध्ये असे 2 टप्पे पाडलेले आहेत. म्हणजे दापोडीपासून तर पिंपरी चौक आणि पिंपरी चौक ते निगडी चौक दोन्ही बाजूची 2 वेगवेगळे टेंडर काढलेली आहेत. म्हणजे हे ते गमतीचा भाग आहे, सगळं काम एकाला नाहीये, कारण त्याच्यामध्ये मेख आहे मोठी. ही 2 वेगवेगळे भाग काढलेले आहेत त्याच्यामध्ये आणि त्याचा खर्च पण वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे. म्हणजे आणखी कुठे कुठे असे फुटपाथ आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगतो. फक्त आपला मुंबई पुण्याचा जो विषय आहे तो पिंपरी चौकातील डॉक्टर आंबेडकर पुतळा ते निगडी भक्तिशक्ती समूह शिल्प, नंतर निगडी भक्तिशक्ती समूह शिल्प पासून तो दुसरा परत या बाजूला पिंपरीपर्यंतचा रस्ता, त्याच्यासाठीचं टेंडर हे एकाला दिलेलं आहे ते 50 कोटीचं आहे. 49,81,08,362 रुपयाचं निखिल कन्स्ट्रक्शन म्हणून त्यांना दिलेलं आहे. पिंपरी चौकातला आंबेडकर पुतळ्यापासून तर दापोडी हॅरिस पुलापर्यंत 6.54 मीटर 54 किलोमीटर, त्याचा खर्च आहे 93,78,92,460 रुपये. त्याचा ठेकेदार आहे कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड. ह्या सगळ्या कामाला महापालिका आयुक्त शेखर सिंह प्रशासक यांनी 1 मार्च 2024 मंजुरी पण दिलेली आहे. काम केव्हा सुरू झालेलं आहे? मंजुरी आता 1 मार्च 2024 म्हणजे वर्षापूर्वीची मंजुरी आहे. हा विषय ज्यावेळेस बातम्या छापून आल्या त्यावेळेस नागरिकांनी सांगितलं, अरे तुम्ही जर हे असे फुटपाथ केले आपण स्ट्रीट फुटपाथ तर इथे वाहतूक कोंडी होणार. आज वर्षभरामध्ये जिथं जिथं हायवेवरती त्यांनी फुटपाथची ही कामं पूर्ण केली त्या प्रत्येक चौकामध्ये वाहतूक कोंडी होती. आणि हे सगळं संकट टाळायचं म्हणून आता महापालिका सांगते की आम्ही शहरातले वाहतूक कोंडीचे सगळे स्पॉट ते आम्ही रिकामे करणार आहोत. त्यांनी आज काही वर्तमानपत्रात बातम्या आलेल्या आहेत की 25 वाहतूक कोंडीचे ठिकाणं महापालिकेने रिकामी केली. इकडे वाहतूक कोंडीचे चौक तुम्ही रिकामे करताय आणि दुसरीकडे मुंबई पुणे हायवेचा गळा घोटताय. हे कितपत योग्य आहे? त्यामुळे प्रशासनाचा हा दुहेरीपणा आहे, हे फार चुकीचं आहे. त्याचं कारण आहे की नागरिक या विषयावरती जबाबदारीने, थोडक्यात एक जनमताचा रेटा निर्माण करत नाही. एखादं निवेदन द्यायचं ना आयुक्तांना सोडून द्यायचं. प्रशासनाने जनतेची किंमत ओळखलेली आहे, कार्यकर्त्यांची किंमत ओळखलेली आहे. ते हिंग लावून विचारत नाही. तुम्ही किती अर्ज विनंत्या करा, किती द्या, ते केराच्या टोपलीत टाकतात, त्यांना पाहिजे तेच करतात, कारण त्यांना पैसे मिळतात प्रचंड. यापूर्वी पिंपळे निलखला तिथले जे स्थानिक नगरसेवक होते तुषार कामटे, ते आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष, त्यांनी जाहीर आरोप केला होता की त्या भागामध्ये 36 कोटी रुपये प्रति किलोमीटर प्रमाणे अर्बन स्ट्रीट फुटपाथची कामं झाली. प्रचंड मोठं करप्शन. बातम्या छापून आल्या, पुढे त्याचं काही झालं नाही. चौकशी वगैरे ती सगळी बासनात गुंडाळली, कोणावर ऍक्शन नाही, काहीच नाही. उलट तेव्हापासून आतापर्यंत अशा प्रकारची अनेक कामं प्रस्तावित झाली आणि कामही सुरू झालेली आहेत. म्हणजे तुम्हाला कुठे कुठे कामं सुरू आहेत हे जर ऐकलं तुम्ही तर तिथे गरज होती का? तिथे अर्बन स्ट्रीट फुटपाथची गरज होती का? लोक तिथे खरंच फुटपाथवरून चालतात का फक्त नगरसेवक ठेकेदार, म्हणजे आता नगरसेवक नाहीच आहेत, परंतु ठेकेदार आणि अधिकारी यांची कमाई म्हणून ही कामं काढलेली आहेत. त्याच्यात आता उदाहरण सांगतो, दापोडी ते पिंपरी सायकल ट्रॅक
मला सांगा, आता हा संपूर्ण 61 मीटरच्या हायवेमध्ये 61 मीटर रुंदीच्या त्या हायवेची फार वाताहत झाली, तुकडे तुकडे पडले. तो मेट्रो वरतून गेली नशीब, BRT झाला, सर्व्हिस रोड झाला, फुटपाथ झाला, सायकल ट्रॅकला किती, एकही सायकल ह्या याच्यावरती चालत नाही आणि 109 कोटी रुपये सायकल ट्रॅकसाठी खर्च करतायत. अर्बन स्ट्रीट फुटपाथच्या शेजारी सायकल ट्रॅकचं फक्त डिझाईन म्हणजे एक लाल पट्टा आखला जातो इथून तिथून आणि तो सायकल ट्रॅक. एक तरी सायकल आयुक्तांनी त्या पट्ट्यावरती दाखवावी आणि आता 109 कोटी रुपये या जनतेचे तुम्ही फुकट वाया घालवलेत. 109 कोटी रुपये सायकल ट्रॅकवरती. म्हणजे पुरस्कार वगैरे तुम्हाला मिळतात, त्याच्याविषयी वाद नाही, परंतु ते पुरस्कार सुद्धा मॅनेज आहेत की काय अशी आता शंका यायला लागली. कारण जनतेचे पैसे तुम्ही अशा पद्धतीने बेजबाबदारपणे वाया घालवतात. 109 कोटी रुपये सायकल ट्रॅकवरती खर्च केले. जन हो, तुम्ही दापोडी ते निगडी प्रवास करता, तुम्ही एक तरी सायकल ट्रॅकवरून चालताना दाखवा. फक्त इथंच नाही, शहरात जिथे जिथे सायकल ट्रॅक केलेले आहेत त्या एकाही सायकल ट्रॅकवरून एकही सायकलवाला चालवू शकत नाही. फक्त यांच्या नावापुरता, यांच्या खर्चापुरता, यांच्या प्रकल्पांचे खर्च काढण्या आणि दलाली काढण्यापुरते हे सायकल ट्रॅक केले, असा जाहीर आरोप आहे. आतापर्यंत अर्बन स्ट्रीट फुटपाथमध्ये आणखी कोणकोणते रस्ते आहेत? पिंपरी ते निगडी तुम्हाला सांगितलं 60 कोटी, निगडी ते पिंपरी एका बाजूला 60 कोटी, दुसरे सरळा तोड पुणे मुंबई हायवेचा 150-200 कोटीचा प्रकल्प आहे. टेल्को रोड लांडेवाडी ते थर्मॅक्स चौक, एक तरी माणूस फुटपाथहून तिथे चालताना तुम्ही पाहिलात का कधी? टेल्को रोड लांडेवाडी ते थर्मॅक्स चौक 160 कोटी रुपये खर्च आहे. म्हणजे हा निम्माच सांगितलं तुम्हाला. तिथून पुढेही त्यांनी दुसरा एक परत आता थर्मॅक्स चौकापासून तर यमुनानगरपर्यंत, पूर्वीचा अजंठा नगर तिथपर्यंत, त्याच्यासाठी सुद्धा तितकाच 150 कोटी रुपये खर्च आहे. तो सुद्धा हे करणार आहे, तो सुद्धा प्रस्तावित आहे. बिर्ला रुग्णालय ते डांगे चौक, बिर्ला रुग्णालय थेरगावचं ते डांगे चौक, तिथे त्याच्यावरती 19 कोटी खर्च झाला. हा 19 कोटी नाही, हा जवळपास माझ्या माहितीप्रमाणे हा 100 कोटी रुपयाचा मूळ प्रस्ताव आहे. आता 19 कोटी फक्त खर्च किती झाला ते दाखवले, पण 100 कोटीचा खर्च आहे. डांगे चौक ते कस्तुरी चौक 15 कोटी, हा सुद्धा खर्च हा दाखवलाय, प्रत्यक्षामध्ये तो 50-50 कोटी रुपयापर्यंत जास्त आहे. शिवार चौक पिंपळे सौदागरचा ते गोविंद गार्डन चौक 55 कोटी रुपये. सांगवी ते किवळे, सांगवीपासून तर किवळेपर्यंत 90 कोटी रुपये. महेशनगर ते यशवंतनगर 20 कोटी रुपये. महेशनगर म्हणजे संत तुकारामनगर, महेशनगर तो पण 20 कोटी रुपये. अशा प्रकारे ही सगळी कामं प्रस्तावित आहेत, काही सुरू आहेत. प्रश्न असा आहे, शहरातली वाहतूक जर तुम्हाला सुटसुटीत करायची असेल तर या फुटपाथची गरज आहे का? लोक फुटपाथून किती चालतात? आणि जिथे जिथे फुटपाथ आतापर्यंत अर्बन स्ट्रीट फुटपाथ केलेत त्या सगळ्या फुटपाथवर इथून तिथून अतिक्रमण आहेत. अतिक्रमणची पथकं तुमची फक्त तात्पुरती कारवाई करतात, त्यांच्याकडून हप्ते घेतात. एक तासाभराचा राऊंड झाला की दुसऱ्या राऊंडला परत ती पथक अतिक्रमण जैसे थे असतात. ह्या लोकांचा अनुभव आहे. लोकांचा अनुभव फार वाईट आहे, म्हणजे हा कटू अनुभव आहे. म्हणजे हे दुर्दैवाने सांगायला पाहिजे. म्हणजे त्या बाबतीमध्ये प्रशासन किती बेफिकीर आहे ते तुम्ही सगळेजण अनुभवतात. म्हणजे या अर्बन स्ट्रीट फुटपाथमुळे उलटा परिणाम झालाय. चौकात चौकात वाहतूक कोंडी झाली. जेवढे म्हणून फुटपाथ केले तिथे अतिक्रमण वाटले, तिथे टपऱ्या, हातगड्या, तिथे फूड मॉल, खाऊ गल्ली, अशा प्रकारे ह्या अर्बन स्ट्रीट फुटपाथचा सर्रास वापर सुरू आहे तिथून. त्याही पुढं हे अर्बन स्ट्रीट फुटपाथची जी कामं झाली ती अत्यंत निकृष्ट प्रतीची आहेत, अत्यंत निकृष्ट प्रतीची. जी कामं आता तुम्हाला वाचून दाखवली त्यापेक्षा यादी फार मोठी आहे, जवळजवळ 5-25 ठिकाणांची यादी आहे. ही कामं आता नगरसेवक नाही आहेत, आमदारांनी वाटून घेतलेली आहेत. त्याच्यामुळे तिथे कोणी काहीच बोलत नाहीये. हा विषय इतका गंभीर आहे. इथे नगरसेवक कोणी यांना जा विचारत नाही. खरं तर या शहराची जनता म्हणजे जनता ही मालक आहे. अण्णादारांच्या भाषेत सांगायचं तर जनता ही मालक आहे, प्रशासन हे नोकर आहे. पण हे नोकर आता मालक होऊन बसलेत, ते जनतेला बिलकुल दाद देत नाही. मग ह्या नोकरांना कामावून काढून टाकायचं काम जनतेने करायला पाहिजे. म्हणजे हा विषय इतका सिरियस आहे. तर 1000 कोटी रुपये अशा पद्धतीने वाया जाणार असतील आणि इथे महापालिका मिळकत करापासून जी 1000 कोटी रुपये मिळते त्यांची टोटल उत्पन्न रेव्हेन्यू 7 लाख प्रॉपर्टी आहेत, 1000 कोटी रुपये फक्त यांचे मिळकत करापासून उत्पन्न मिळतं. ते वसूल करण्यासाठी लोकांची प्रॉपर्टी जप्त करणे, त्यांच्या घरापुढे बँड वाजवणे,
त्यांची नाचक्की करणे, त्यांना नोटिसा पाठवणे, प्रॉपर्टी सील करणे, जर हे 1000 कोटी रुपये वाचवले ना तर ही वेळ सुद्धा येणार नाहीये. म्हणजे इकडे दाखवायचं आम्ही की महापालिकेचा रेव्हेन्यू वाढवण्यासाठी काय काय करतो, आणि दुसरीकडं जो रेव्हेन्यू, जो पैसा करदाते देतात तो पैसा अशा प्रकारे जर तुम्ही गटारात घालत असाल, फुटपाथमध्ये नाहक खर्च करत असाल तर ते दुर्दैव आहे. जनतेने या संदर्भात जाब विचारला पाहिजे. हे अर्बन स्ट्रीट फुटपाथचं 1000 कोटीचा जो मामला आहे तो अत्यंत सिरियस आहे. RTI खाली या संदर्भामध्ये तुम्ही खरं माहिती मागितली पाहिजे की प्रति किलोमीटर कुठे कुठे किती किती खर्च झाला, तो खर्च खरं तिथे होता का, आवश्यक होता का, याचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे. शहरामध्ये एकूण आतापर्यंत झाले अर्बन स्ट्रीट फुटपाथचा किती वापर झाला, यासाठी कोण कोण सल्लागार नेमलेले आहेत, त्या सल्लागारांना किती फी दिलेली आहे, याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही जाब विचारला पाहिजे. तुम्ही लोक जाब विचारत नाही, जनता यांना जाब विचारत नाही. नगरसेवक आता कोणीच नाहीच आहे तिथे, त्याच्यामुळे नगरसेवकांचं नाव घेण्यात काय अर्थ नाही. जनता यांना, करदाती जनतेने यांना जाब विचारला पाहिजे या बाबतीमध्ये की हे तुम्ही केलं, हे काम लोकांच्या फायद्याचं आहे की तोट्याचं आहे. आता परिस्थिती असा, आता मागणी अशी यायला लागलेली आहे, जे BRT रस्ते आपल्या शहरामध्ये केलेले आहेत ते BRT रस्ते उखडून टाका. कशासाठी? तर वाहतूक कोंडी होते. एकीकडं BRTचे बस स्टॉप आता उखडायचं काम सुरू झालेलं आहे काही ठिकाणी, आणि दुसरीकडं जे आहेत रुंद रस्ते, प्रशस्त रस्ते, त्या रस्त्यांवरती अशा प्रकारे अर्बन स्ट्रीट फुटपाथ करून त्या रस्त्यांची पण वाट लावायचं काम या प्रशासनाने केलेलं आहे. विषय अत्यंत गंभीर आहे. तुम्ही जर तो गांभीर्याने घेतला, त्याच्यावरती दाद मागितली, त्याच्यावरती जाब विचारला, तरच मला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये प्रशासनाला वचक निर्माण होईल. जोपर्यंत नगरसेवक नाहीत तोपर्यंत तरी जनता हीच नगरसेवक आहे. जनतेने विचारलं पाहिजे, कार्यकर्त्यांनी विचारलं पाहिजे, तर तुमचे पैसे वाचतील. नाहीतर ही मंडळी अशा प्रकारे दरडोड टाकून, लुटून, खाऊन ते पचून मोकळे होतील. बस आता इतकाच विषय. अर्बन स्ट्रीट फुटपाथमध्ये गेलेली 1000 कोटी रुपये वसूल करायचे असतील, जन हो जाब विचारा. धन्यवाद.